गाईज, एकदम पहिल्यासारखं जरा रेडी होऊन खूप चांगलं वाटतंय मला आणि थोडंसं गरम पण होत आहे. हाय गाईज, मी एवढ्या दिवस व्लॉग का नाही टाकत आहे कारण मला खरं बरं नव्हतं वाटत आणि मी पप्पाकडे होती, मी इथे पण नव्हती घरी आणि माझं हे थोडंसं सर्व निघायला लागलं आहे आणि एकदम कसं तरीच व्हायला लागलं आणि माझा पाय बी एकदम सुजलेला. आणि आज मम्मीचा बड्डे आहे. ही एशी आम्ही असंच बसलो आहे आणि आता नाश्ता केला. आता मी गोळी खाईन. मोनूचा हा फोटो, बापरे, म्हणजे मोनू कशी वाटते आणि अशी छोटी होती तेव्हा अशी फोटो काढायची अशी. आणि मी एवढ्या दिवस व्लॉगच नाही टाकला कारण मी जरा पण असं ह्याच्यामध्ये नव्हती. माझे पाय सुजत होते बटाटा झालेले कारण मी त्या दिवशी बाहेर गेली, गाडी चालवली, एवढी गाडी चालवली की माझ्यामध्ये ताकद, पहिलाच माझ्यामध्ये वीकनेस आलेला. हा गुड्डी आत्याने दिलेला ड्रेस आहे. तर मी खूप गाडी चालवली, रात्रभर गाडी चालवली, सकाळपर्यंत गाडी चालवली. माझा पाय पूर्ण गेला कामातून, म्हणून जरासं मग माझे ते नंतरचे 4-5 दिवस खूप घाण गेले आणि माझा पाय अजून पण सुजलाय. तर काल मम्मी जेव्हा आईकडनं येत होती कॅबनी तेव्हा तिने पप्पाकडनं मला उचललं आणि मग मला इथे सोडलं, म्हणजे इथे घेऊन आली. नंतर मला जमतच नव्हतं उभं राहायला, म्हणजे मला उभं राहायची पण ताकद नाही आहे सध्या. सो कशी वाटते मोंजोलिका. हा व्लॉग मी इथे सेंड करते आणि आता ह्याच्यानंतरपासून नंतरचा चालू करते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मला तर वाटते मम्मा मीच एकटी अशी असेल जी अशी व्लॉग चालू करते, एकदम अशी कशी पण जशी आहे तशी व्लॉग चालू होऊन जातो माझा. हे चांगलं नाही पण ठीक आहे. आज आहे मामाचा बर्थडे विश करा. मामा तुला विश केले असेल. थँक्यू. कामामध्ये आहे खूप गडबडमध्ये आणि खूप गरमी आहे जेवण बनवताना. मी वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि फ्लावर बटाट्याची भाजी मला खूप आवडतं. आणि मम्मी मम्मीने सांगितलं आणि मी आता आंघोळीला चालले, तरच जाऊन मला थोडंसं ठीक वाटणार आहे आता आणि हे काढायला लागेल मग. पण ठीक आहे. आणि मोनू येश अजूनपर्यंत झोपले आहेत. मी माझे पाय बघते आरशात आणि मला खूप विचित्र वाटतात ते बघायला. मी खूप बारीक झाली आहे, अजून बारीक झाली आहे, म्हणजे तेवढीच आहे मी. पण मी लोकांना असं बघून वाटतं की अरे तू अजून बारीक झाली आहेस का हर टाइम, पण मी अशीच आहे. पण आता मी होईन सॉरी, आता मी खायला चालू केलंय गाईज. सो बाय. आता मी आंघोळ करते आणि मग व्लॉग चालू करते. बाय. आणि रोज व्लॉग टाकणार आहे. हे काय हाय गाईज, एकदम पहिल्यासारखं जरा रेडी होऊन खूप चांगलं वाटतंय मला आणि थोडंसं गरम पण होत आहे. पण ठीक आहे. इथे येशू करते आहे तिचा मेकअप, राडा घेऊन बसली आहे. जी बर्थडे गर्ल मम्मी आहे ती इथे करते आहे चॉंग, तुम्ही बघू शकता कशी पासून. आणि मी हे असं काहीतरी बॅगी घातलंय पूर्ण आणि हे थोडंसं आता कमी झालंय. सो मी थोडीशी चिल आहे म्हणून मी व्लॉग पण नव्हती जास्त बनवत आणि खूप जास्त गरम होतंय म्हणून हे असलं काहीतरी थोबडा दिसतोय. आणि मी येशूने पण खूप मस्त घातलंय जीन्स आणि जो टॉप घातलाय. आणि मोनू पण आता रेडी होते आहे, त्यासाठी तो प्रोसेस खूप जास्त मोठा आहे रेडी होण्याचा. तर आता ती सध्या अर्धी रेडी झाली आणि परत जाऊन झोपली आहे. तर जेव्हा ती पूर्ण रेडी होईल तेव्हा मी व्लॉग चालू करते, जेव्हा आम्ही इथून निघू. आमच्याकडे गाडी असून आम्ही लोक आता कॅबनी जाणार आहे कारण गाडी इकडे नाही आहे, आजीच्या इथे. आता गाडी इथेच आणून टाकली आहे काय हा इशू. देख रहे हो क्या चल रहा है यहाँ पे. बर्थडे गर्ल ही चालू हो गई है. बर्थडे गर्ल ने खुद से लिया और
देखो बस देखो. हे मम्मीने केलं किती मस्त. बाकीचं पण काय स्ट्रेट केलं तेवढा एक सेक्शन कर ना. नाही कर नको करू का मग. थोडासा कर. नाही करायचा. अगं आणि नाही तू चांगलं wait, वाटत आहे ना. wait. जरा थांब ना. मम्मीला सांगायचे तर कॅबच होते. हा 300 रुपयाची तर कॅबच होते. हा. मम्मा नको करू गं. असंच ठेव असंच ठेव. जास्त नाही केलं बाळा, थोडंसंच केलं. बस. मस्त मम्मा, वाटते. असं मेसअप करायला बस. ठीक आहे. फक्त हे कर. हे नीट कर बघ गेलं. सॉरी हे आमचे सर्व कपडे जरा आम्ही शिफ्ट होणार आहे ना आता म्हणून बाहेर काढून ठेवले. हे मी करते. आता आम्ही लोक जाणार आहे कॅफेमध्ये आणि माझी आजच आली आहे बॅगी जीन्स. एकदम बॅगी आहे. हात से ज्यादा बॅगी बोलतात ना. बॅगी आहे. बॅगी यालाच बोलतात. तुझी घालते ती स्ट्रेट असते. खूप जास्त बॅगी आहे पण मला जरा असं 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 होतं आहे घालून. पण ठीक आहे. आणि आता माझा पाय थोडासा सुजलेला आहे पण दुखत नाही आहे म्हणून चलाववाला आहे. तर मी माझा पाय चलावणार आहे आज एकदम असा. आणि मी आज गोळी पण खाल्ली सर्व केले म्हणून माझे पाय नाही दुखत आहे. मी एवढे दिवस झालं कधी गोळी खाते कधी नाही खाते म्हणून मी आजारी पडले. परत ताप आला मला. पण आता ठीक आहे समजा. ये देखा छोरो छोरी सॉरी छोरो काय छोरी को देखो. मी रेडी होतो तुला बोललेली टाइम तर आमचा रेडी व्हायला. मी हिची मोठी बहीण आहे. माझी हाईट मोठी असते पाहिजे. आवाज स्ट्रेट हेअर आणि वेवी हेअर. ईशला अजिबात नाही आवडत चिटकायला आणि मला नुसता तिला असं चिवळायचं मन करतं पण ठीक आहे. आणि मी हे नाही घालत होती रेड पण मला येशू बोलली की रेड मला घाल म्हणून घातलं. म्हणून उभी राहा आणि चल. मी लायनर स्किप करत असते पण या टायमाला मी लायनर लावला कारण मम्मी बोलली लायनर लाव चांगलं वाटेल आणि चांगलं वाटतोय. मी व्हाईट काजळ लावलेला पण मी ते पण काढलं आणि मी ब्लॅक काजळ लावलं. देखो देखो छान हा छान. अरे बापरे. अँड फायनली आमची सवारी निघाली आहे. म्हणून करते लॉक. येशूकडे गायब झाले माहित नाही. येशी फोटो काढायची काम. मोनू थोडीशी हस. सर्व आपल्यामध्ये सर्व पागल. मॅडम हळूच मॅडम सर्व पागल. काय झालं तुला असं का बसलाय रे. पण तो मांडी घालून बसलाय. असा का बसलाय पण तू. क्या हुआ तुमको. काय झालं. येशूला लय आवडलं. येशूला लय आवडलं. आता आम्ही लोक आपलं आहे कुठे पण ते. हा मोनू आपलं आहे कुठे. हा नाही आपण जातोय कुठे आता. एजंट जॅकपॉट. अरे वसई कुठे. वसई आम्ही आता वसईला कसं चाललो. समजणार. काय विचारले पागल. मी विचारलं आपण जिथे जातोय ते कुठे आहे. ही पागल झाली आहे थोडीशी गाईस. आता मी गाडी चालवते थांबायची. सगळ्यांनी लोकांचं तोंड का सर्वांचं असं झालंय माहित नाही पण आता आम्ही लोक चाललोय जरा चांगल्याच ठिकाणी. पण
फ्लॅश स्वतःवर घे फ्लॅश ना. बंद कर ना. हा ना. आता आम्ही चाललोय आणि येशूचा अकाउंट झाला बॅन. सॅड. येशूचा इन्स्टा अकाउंट कोणीतरी बॅन केला. तर आता मोनू बोलते हात नको लावू, मी करून देते तुला. ठीक, माझे मित्र आहेत जे करून देतील तुला तुझा अकाउंट अनबॅन. पण यार कशाला माझ्या येशूचा अकाउंट कोणी बॅन केला उगाच. कोण हे बोलो मोनू. काहीतरी ट्विस्टाला मजा आली जरा हसायला. चुप रे. येशूचं तोंड. समजलं मोनूचे सारखे बॅन अकाउंट व्हायचे. मोनूचे पण खूप अकाउंट बॅन झाले. खूप किती 4-5. जेव्हा मोनू अशी काय नाही कर. मी भांडायची. येशूनी आता तिचा इन्स्टा ओपन केला आणि तिला वाटलं काय, तिला असं दिसलं असेल ना काहीतरी लगेच टाकायची. नाही ग, मी असं खोललं नॉर्मली. ओरडते तिला मम्मा आता तो सदमा लागलाय आणि तिने लगेच मोनूला दाखवलं. म्हणून हे काय झालंय. मोनू हसून बोलते मला ते अकाउंट बॅन झाला. मोनू फुल हसून बोलते अकाउंट तर बॅन झाला तुझा. आता काय हात नको लावू, मी तुला ठीक करून देते. एकदम अशी भगवान सारखी बोलली तिला. मी ठीक करून देते. आता आणि मला पुढेच बसत होते. हे लोक 2 दिवस झाले. 2 दिन हो गए है. काय रील नाही टाकली की मोनू गप्प बस, असं बोलू पण नको माझा अकाउंट बॅन. तुझा फोन घेऊन रात्री झोपली असेल ना कधी. अशी गद्दार बहीण कोणाला नाही भेटली पाहिजे जिंदगी काय मध्ये. रील एक टाकली तर अकाउंटच बॅन केला साले लोक. हा येशूने एक किती फर्स्ट टाइम रील टाकली. कधी काय नाही टाकत. डायरेक्ट बघ ना. हा 2 दिवसात चांगले आले ना. आणि मी पण स्टोरी नाही टाकली, कोणी स्टोरी नाही टाकली. तिचे स्वतःहून गेलेत तेवढे व्ह्यूज. इसके लिए जरा हे झालं ते थोडस त्यांच्या कोणाच्या तरी. ते इशू सर्वांना हॅलो. वसई आणि विरारमध्ये फिरून असं वाटतंय की आम्ही कुठे आलोच नाही. हा एकदम इकडे खूप अलग आहे सर्व. म्हणजे असं वाटतच नाही. येते. हा आणि आम्ही लोकांनी असे कपडे घातले तर तिकडचे माणसं पण अशी बघतात आहे की जसं काही इकडे कधी कोणती पोरगी अशी फिरलीच नाही आहे. इशू तर मम्मीला एवढी. अच्छा या असे हे लिफ्ट. हे बघितलं असे रस्ते आहेत इकडे. आणि मम्मी गाडीमधनं उतरायच्या पहिला येशू मम्मीच्या समोर येऊन उभी राहिली की मम्मी बघू नको तिकडे. आणि एकदम अशी लगेच तिला घेऊन निघून गेली. आणि आणि मध्ये मोनू तिच्या या बाजूला राहत, मी या बाजूला राहते. मम्मी तिकडे बघू नको. आणि सीधा मग आम्ही चालत तिथे आलोय. लिफ्ट मध्ये येऊन थोडंसं चांगलं वाटतंय. येशू तर एकदम अशी मोठीच वाटायला लागली. आजच आम्ही तुझे फोटो बघत होतो. एवढीशी होती देवाची. आणि बघा आणि मग सगळ्यात मोठी आयुष्यच वाटते. आणि चांगली पण वाटते. बघा किती मोनूची हाईट मोठी आहे ना. पण जरा हाय काय झालं बघितलं नको बघा इकडची नको बघा. ठीक है मैं करूँगा. असं वाटतंय मी जेलमध्ये आली आहे, नाही मी कोणत्या हॉटेलमध्ये आली आहे. जेल गाईज, जेल. झाली भांडणं चालू झाली भांडणं की मी इथे बसणार, मी तिकडे बसणार. ही बोलते मला मांडी घालून बसायचं, ही बोलते मला पण बसायचं आहे. म्हणून बड्डे गर्लला इथे बसायला लागलं ह्या दोघांच्या चक्करमध्ये. आणि तुझा काय प्रॉब्लेम होता. तुला इथेच बसायचंय. आणि तो 5च दिवस झालेले शिकलाय. आणि माझी अशी ते ठीक आहे बडबडचं सोड, पण मला एवढी भीती वाटत होती जेव्हा ती बाईक आली ना. तो ना लिटरली त्या बाईकला ठोकणार होता आणि त्याला शिवी देतोय. चुकी ह्याची आणि तो त्याला शिवी देतोय. कॅबवाल्यासोबत आता मी लय बोलबच्चन केले. बहुत बोलबच्चन किया है कॅबवाले के साथ. पूर्ण खाली आहे. पूर्ण क्लब बार, रेस्टो बार, हॉटेल खाली आहे पूर्ण. आम्ही 4 लोक आहेत. आला वाटतं अकाउंट. आला इशू. किती खुश झालेली.
नाही आलंय तू आता खोललं ना अचानक म्हणून बिचारी ग माझी इशीची काशी. सो आता हळूहळू आम्ही आमची हे विसरत चाललोय की आम्ही लोक आजारी आहे आणि आम्ही काय काय असं ऑर्डर करायला लागलोय की ज्याच्यानी काय नाही खायचं आहे. हो हॅलो, मला सर्व खायला सांगितलंय डॉक्टरने. म्हणजे तुला दाल खिचडी ऑर्डर कर. सो काल तिकडून येता येता माझा फोनच स्विच ऑफ झालेला, म्हणून मग मी काय कंटिन्यूच नाही केलं त्यानंतर. तर आता मी उठली आहे. हां येशूची ID अजून काय मोनूने ठीक करून दिली नाही आहे. मोनू पण मस्त. म्हणून तुझा लायनर कसा राहतो? माझा तर सर्व निघून गेला मी झोपून गेली तर. 2 डॉट बाहेर ही वाटतं हलतच नाही, अशीच झोपते कोंबड्यासारखी. मला तर झोप येत नाही एवढा. काय पुढे उलट मागे होय तुला काय प्रॉब्लेम आहे? मी हे सर्व होते तर. तुला पण तर आता मम्मी चालली आहे कामाला. येशू मस्तपैकी माझा लॅपटॉप घर जावाई करून बसली आहे. तिने माझा लॅपटॉप घेऊन टाकलाय. मम्मीचे एवढे छोटे केस कधी नव्हते, मोठे मोठे होते एकदम माझ्यासारखे. कशी ती एवढे छोटे करून जिंदा राहते काय म्हणते. माझी केस मम्मीपेक्षा मला छोटे केस आवडतात आणि आता गरमी आहे मम्मी चॉकलेट. आणि तू माझा लॅपटॉप मला कधी परत देते? तिने घेऊन टाकलाय, फक्त EMI मी भरते. माझे ही जे चालले काल मी खाल्लं नाही, अर्धा असेल माहित नाही. स्पेशल मी मम्मी तुला विचारलं नाही काय पण मालकी सध्या तुला अर्धाच खाल्लेला, बाकी होतं 2-3 बिस्किट होते. एवढं काय किरकिर करते? मग बोलायचं की मी माझ्यासाठी आणलंय तर जास्त आणायचं. एक कोण आणतं बिस्किट खायला? आणायचे 3-4 आणायचे. मी काल तिच्या समोर घेतलं की मला दे खायला, ते घेतलं. खात नाही आणलं काहीच नाही खा असंच पडले बोलत ना. बिस्किट नाही खात मी, काल नाही खाल्लं ना ते. नाश्ता करण्यापासून बिस्किट घेईल आणि खायणारच. हे कोणाला खायचं खा. हे आईच्या इथून आणलंय ना. हे मला रात्री आलेच नंतर ते दिसलं ना पाहिजे तिकडे. मी पहिला सांगून ठेवते उचलून ठेवायचं. हा काय पण बोलायचं. हा उसके बाद हा हे माझं काही मी शेअर करू शकते. येशू उठली आणि तिच्या आजूबाजूला सर्व खायचं सामान आहे, सर्व खायचं सामान आहे. अरे उठल्या उठल्या तीच खायला चालू झाली आहे आणि मी फोन घेऊन बसले, जे की मी खाल्लं पाहिजे. पण ठीक आहे, आता मी उठून खाते. आणि रूमचं जे झालंय ना सर्व हे झालंय, कारण खाली जो रूम आम्हाला भेटणार होता ना तिकडे ती बोलते की आम्ही पण विकणारच आहे, मग तुम्हाला परत खाली करायला लागेल. मग एवढी मगजमारी कोण करेल? मग आता आम्ही लोक दुसरीकडे रूम बघतोय. मम्मा तू कॉल कर त्याला आज. आता अशी 16 तारीख येईल. 16 हे काय आता बोलायची गरज होती? हे काही गरज नव्हती बोलायची. माझं हे थोडं कमी झालंय आता आणि आता चांगली गोळी चालू झाली आहे माझी. मला माझा पाय बी काय दुखत नाही. बरं झालं काल माझा पाय नाही दुखत होता, नाही तर मला जायलाच नसतं भेटलं ह्या लोकांसोबत. मला घरी सडायला लागला असतं. मग आम्ही ना मीरा रोड बोरिवली साईडलाच घर बघतोय, कारण आम्हाला तिकडेच जरा अजून असं जायचं आहे, कारण इथे नाही जमत आहे. इथे रात्रीची ऑटो नसते.
धूळ एवढी ना, खाली काय नाही आहे. म्हणजे एकदम आम्ही राहूच नाही शकत अशा आजूबाजूच्या वातावरणमध्ये. अंधेरीला जायचं, पण आता अंधेरीला कुठेच रूम खाली नाही आहेत, कारण तिकडे सर्व तोडलंय विडलंय, तर सर्व एकदम काय त्याला सर्वांनी काय बोलत रे त्याला, घापची मारले, काय बोलत त्याला, हडपली आहे काय तेच. सो आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललोय मारायला. पण नॉर्मल होऊन जाते मी लगेच. मी कोणता पण वर्ड बोलायला चालू झाली नाही, इशू त्याच्यामध्ये चुकी काढेन म्हणजे काढेन. तू तर बोलतेच सगळं, तुझ्यातच मी पण काय सो गाईज, इथपर्यंत ब्लॉग बघला त्यासाठी थँक्यू. बघा ब्लॉग. ये असं केलं ना मग लाफ आहे. सो इथपर्यंत बघितलं तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून टाका. थांबा हे बघा, अनबॉक्सिंग करत होती. अनबॉक्सिंग नुसतं खायचं काम. ओ वाव, हा आउटफिट, वाव 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 वाव. अरे पागल, कामावर घालायला लागतं ना ब्लॅक कपडे. टॉम अँड जेरीचं कामावर तुम्ही पण काय बोलताय? आता इथून जायचं, गरमी आहे. हा टॉम अँड जेरीचं घातलं तर काय प्रॉब्लेम आहे? आय नो ग बाई. सो बाय. आणि मी आता रोज व्लॉग टाकणार आहे, तर माझे व्लॉग बघा पहिल्यासारखं. आणि काय प्रॉब्लेम आहे तो सांगा मला. मला असं करायला खूप मजा येते. कर ना आता जसं केलेलं, कर ना. 1 2 3 सिलेंडर लावायला रात्री मी आल्याच्या नंतरच लावेल. उठल्या कोणाची केस एवढी चांगली वाटतात रे? मी असं रात्री लावून ठेवलेलं पीठ माझा, सकाळी असंच मेंटेन करू शकेल. माझी वर ठेवलेली. आता चाय पण हातात घेऊ. हिला नाही दिला. हा पकडे गए. साली फायनल वाला बाय. मामा मी चाय नाही पिणार आहे, दूध पिणार आहे. तिला देऊन टाकचाल. मग थंड पिन. दूध बाहेर काढून ठेव. मम्मा यार गॅस, तुला गॅस लावायला येतो? अरे खाल्ला असेल कोणीतरी यार. मग